नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत भोकरदन या ठिकाणी. जाताना शेतामध्ये थोडं थांबलो आणि आज भोकरदनमध्ये काही डॉक्युमेंट जमा करायचे आहे म्हणून तालुक्याला जायचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये खूप काही बघणार आहोत. गणपती बाप्पा यांचं दर्शन, तालुक्यामध्ये डॉक्युमेंट जमा करणार आणि बरंच काही. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीलाच मी शेतामध्ये थोडं हेल्मेट आणि रुमाल बांधण्यासाठी थांबलो होतो. तर गणेशकडून मी हेल्मेट घेतलं कारण ऊन खूप आहे आणि उन्हामुळं आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी हेल्मेट आणि रुमाल घेतलेला आहे. या ठिकाणी आलो तर बकऱ्या पूर्णपणे खाली बसलेल्या होत्या. चला तर मग जाऊया भोकरदनला. हेल्मेट तर घालून घेतलं, पण मी कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आलो आहे मी आता भोकरदनमध्ये. हे आमचं भोकरदन, ते बघू शकत असाल. आता आलो आहे मी वाडीच्या गणपती या ठिकाणी. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल ते वाडीचं गणपतीचं मंदिर. आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. मी जर भोकरदनला आलो की या ठिकाणी दर्शनासाठी थांबतच असतो.
आता आपण घरी जाणार आहोत आणि ऊन खूप आहे. हेल्मेट पण आणलेलं आहे, हेल्मेट घालून घेणार, बॅग पाटकोळी लटकवणार आणि डायरेक्ट शिवनगरी जळगावला. हे आहे आमच्या सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर. शिवनगरी जळगाव सपकाळमधलं एक अद्भुत महादेव यांची पिंड आपल्याला पाहायला मिळते. आणि मंदिराच्या बाहेर एक भलं मोठं वृक्ष, वडाचं झाड या ठिकाणी आपल्याला काळांतरी पाहायला मिळतं. हे झाड होतं म्हणतात असं सर्वजण सांगतात. पिढ्यानपिढ्या असलेलं हे मंदिर आणि हे झाड आपल्याला या सिद्धेश्वर महाराज संस्थान या ठिकाणी पाहायला मिळतं बरं का. काय बोलला घेते मला गाडीवाला. त्याला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.